हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अर्चना डेली ब्लॉग. तर आज बघा, विशेष म्हणजे गुरुपौर्णिमा आहे. गुरु म्हणजे मार्ग दाखवणारा असतो. आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीत मार्ग दाखवणारा हा गुरुच असतो. आणि तो गुरु माझा ठरला आहे, तो माझी आई आहे. अगदी खूप हालाकीचे दिवस आम्ही काढलेत. आणि त्या हालाकीच्या दिवसातून सुखाकडे मार्गक्रमण करण्यासाठी आईनेच मला वाट दाखवली, म्हणून तोच माझा पहिला गुरु ठरला. आणि या गुरुपौर्णिमेच्या वतीने मी सर्वात प्रथम गुरुची मानवंदना म्हणून मी माझ्या आईला गुरुच्या जागी आईला पाहते. तर बघा, आज खरं तर तिला खूप मी मिस करते, कारण मी अगदी तिच्यापासून खूप लांब अंतरावर असल्यामुळे मला पटकन असे जाता येत नाही. शिवाय लहान मुलं असल्यामुळं सारखं जाणं येणं पण होत नाही. पण प्रकर्षाने कुठंतरी तिची उणीव जाणवते. बरं, ठीक आहे, असो. ते एक आयुष्याचं लिखित असतं. तर त्यानंतर बघा, मी अगदी सकाळी लवकर उठून देवपूजा वगैरे करून घेतली. आणि त्यानंतर मग आर्यनला आमच्या खरं तर मग असं साजरं संगीत जेवण हवं होतं. त्याचं चाललं होतं, मम्मी मला हॉटेलसारखं पाहिजे. मग म्हटलं ठीक आहे, आज गुरुपौर्णिमा पण आहे, मग त्यानिमित्ताने काहीतरी विशेष म्हणून ठीक आहे म्हणलं, करून जावं. खरं तर आर्यनचे पप्पा घरी नव्हते, त्यामुळे मग विशेष असे करण्यात काही इंटरेस्ट नव्हता. पण ठीक आहे, मुलांसाठी म्हणून थोडंसं करावं म्हटलं. मग अगदी बघा, एकच दोडका होता घरात. मग दोडक्याचं छान असं वरणातली भाजी बनवली अगदी. त्यानंतर बघा, अगदी हळद, मीठ, तिखट वगैरे टाकून आणि त्यात थोडी मुगाची डाळ ॲड केली ना, एकदम मस्त होती दोडक्याची भाजी. त्याप्रमाणे मग दोडक्याची भाजी करून घेतली. त्यानंतर मग चपात्याचं पीठ वगैरे मळून ठेवलं होतं. मग एक 4 चपात्या मला बनवायच्या होत्या. मग 4-5 चपात्या करण्यासाठी मग पीठ थोडं भिजवून घेतलं होतं. त्यानंतर बघा, अगदी थोडंसं तेलाचा हात लावून पीठ मळलं ना, म्हणजे चपातीचं पीठ हाताला वगैरे कुठंच लागत नाही आणि छान चपात्या असे लाटता येतात, म्हणजे छान होऊन जातं अगदी. चपात्या पण खूप छान होतात, अगदी लवलवीत मस्त होऊन जातात. आणि अगदी दिवसभर म्हणलं तर दिवसभर असं लुसलुशीत छान मऊ राहतात, कडक होत नाही चपात्या. त्याप्रमाणे मग चपात्या अगदी छान प्रमाणे करून घेतल्या. आणि त्यानंतर मग म्हणलं काय करायचं असं चाललं होतं. मग म्हणलं ठीक आहे, आज भजी करूया. पण होतं कसं, अगदी म्हणजे घरात खाणारा जर व्यक्ती जर नसेल तर म्हणजे असं वाटत नाही ना. मग अगदी थोडीच क्वांटिटी होती. मग म्हणलं ठीक आहे, त्याच्यापुरती एक 5-7 भजी करून घ्यावं होती. मग म्हणलं ठीक, कांदा वगैरे कट करत बसण्यापेक्षा ना, अगदी थोडंसंच पीठ वगैरे भिजवून घेतलं आणि एक 10 मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं मी. अशा प्रकारे मग माझा बेट ठरला होता. त्यानंतर खरं तर काल ना अख्खा व्हिडिओ मी मग अगदी मन सुन्न करून गेलं होतं, कारण अख्खा व्हिडिओ मी इनशॉटमधून हे करते ना, एडिट करते. तर इनशॉटमधून वगैरे सगळे केलं होतं. आणि फोनचं स्टोरेज खरं तर फुल झालं होतं, त्यामुळे ते इकडं कन्वर्ट होत नव्हतं. म्हणून मग म्हटलं ठीक आहे, इकडचं गॅलरीतलं सगळं डिलीट केलं. तर असं झालं नाही, गॅलरीतलं सगळं डिलीट झाल्यामुळं इनशॉटमध्ये पण ते मेन व्हिडिओ डिलीट झाले, त्यामुळं इकडं इनशॉटमधले पण गेले होते. खरं तर असं डोक्याला म्हणजे ताप झाला होता ना, आयुष्यातली पहिली चूक असेल आणि खूप असं मन अगदी सुन्न करून गेलं की नकोच वाटायला. नंतर अगदी मूड दिवसभर खूप खराब गेला. मग वाटतं ना, आपण एवढे कष्ट केले आणि ते कुठेतरी वाया गेले म्हणून. खरं तर काल दिवसभर मला करमलंच नाही, कारण ते दिवसभर मनाला लागून राहिलं होतं की बाबा आपला व्हिडिओ डिलीट झाला. एका चुकीमुळे ना अगदी मन असं सुन्न झालं होतं. तर असं काय, आय होप नंतरचा चांगला बनवता येईल. त्यानंतर बघा, मी पीठ अगदी भजी करण्यासाठी थोडंसं पीठ घेतलं होतं. अगदी 4-5 भजी होतील एवढंच केलं होतं. त्यानंतर बघा, त्यात ओवा आणि
सोडा ॲड केला आणि थोडंसं नमक टाकून घेतलं आणि त्याला छान असं फेटून घेतलं, म्हणजे जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत. असं छान फेटून घेतलं, अगदी घट्टसर असं फेटून घेतलं, कारण मला मिरची भजी बनवायची होती. कारण तो मिरची काढून छान प्रकारे खाऊ शकतो, म्हणून अख्ख्या मिरच्या धुवून घेतल्या होत्या. आणि त्यानंतर मग मी अगदी एक एक मिरची करत असं छान एक 5-7 भजी छान तळून घेतले होते. आणि त्यानंतर मग त्याच तेलात मग कुरडई वगैरे तळून घेतल्या. अशा प्रकारे माझा कालचा बेत होता. त्याला तो खरं तर माझ्या आर्यनला असं जेवायला खूप आवडतं, त्याला ते खूप आवडलं होतं. यातच मानसिक समाधान. खरं तर आपण लेकरांसाठी सगळं करत असतो, मग त्याला आवडलं तर आपण पण खुश असतो. या उक्तीप्रमाणे मग माझं सगळा दिवस खरं तर छान गेला होता. आय होप तुमचाही छान गेला असेल. आणि तर बघा, अशा प्रकारे माझं कालचं रुटीन होतं. आय होप तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, तर बघा अशा प्रकारे अगदी खूप नाही, पण थोडं थोडं म्हणून केलं होतं करून. त्यानंतर मात्र सगळं करायचं म्हणलं तर भांड्याचं अगदी बेसिन भरून भांडी झाली होतं. ते बघून अक्षरशः असं खूप हे वाटलं होतं. पण होतं कसं, कधी तर चांगल्यातून वाईटातून चांगलं होतं ना, त्या प्रकारे मग अगदी छान पद्धतीने. त्यानंतर बघा मी पटकन लगेच त्याच तेलात ना अगदी कुरडया वगैरे तळून घेतल्या त्या अगदी छान पद्धतीने. मग त्याला हॉटेलप्रमाणे ताट तयार करून दिलं आणि मग त्यानं पण ते खूप आवडीनं खाल्लं. मुलांचं कसं बघा, ते खाण्यापेक्षा ना ते दिसणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्याप्रमाणे ना आमच्या दादाचं काम चालू आहे. त्याला ते बघल तेच पाहिजे असतं. ठीक आहे, आपण शेवटी आईच ते करू शकते ना, म्हणून मग माझा प्रयत्न सतत असतो की मुलांना खाऊ पिऊ घालणे, त्यांच्या आवडीनिवडी जपणे. अशा प्रकारे माझं काम चालू असतं. तर बघा, आणि खरं तर ना म्हणा कुरडया वगैरे ना, ही कुरडया बघा मी अगदी विकत घेतल्या होत्या. म्हणजे गव्हाच्या कुरडया ना माझ्या आईने बनवून दिलेत की ते तांदळाच्या, पण तांदळाचं होतं कसं, जरा ते लालसर उठतात ना, म्हणजे दिसायला ते लालसर तळल्यानंतर होतात. मग ते काही त्याला फारसे आवडत नाहीत. मग त्याला हवे असते ते व्हाईट कलरचे, म्हणजे ते पांढऱ्या कलरचे पाहिजे. म्हणून मग आम्ही नंतर ना असं बाहेरून विकत घेतल्या.